मैदानावरती आपण राजभाऊ उंबरकरांना आणलंय। अत्यंत मारेगावकरांचा मी ऋणी आहे। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच परिवर्तनाची नांदी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच परिवर्तनाची नांदी आहे। नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला जे काही शहराचं बकालपण दिसते आहे, जी काही अवस्था आपल्याला दिसते आहे, ते परिवर्तित करण्यासाठी ज्या पद्धतीचं निवडणुकीच्या मताच्या रूपातून आपल्याला मताचं दान देऊन विकासाच्या पाऊलवाटेने या नगरपंचायतीला पुढे न्यायचं आहे, ही परिवर्तनाची नांदी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली। हे मारेगावकरांचं भाग्य म्हणायला हरकत नाही। मात्र बांधवांनो, मी फार काही वेळ घेणार नाही। परिवर्तनाच्या या लाटेमध्ये आपण सर्व सारथी आहात, आपण सहकारी आहात। आपला नेता लोकनेता राजभाऊ उंबरकर या संपूर्ण घटनाक्रमाचा परामर्श घेणार आहेत। मात्र तत्पूर्वी या मारेगावच्या भूमीमध्ये राजकीय पटलावरती ज्यांचं मुळात नाव नाही आहे, मात्र वैचारिक जडणघडण ज्यांच्या कुटुंबातून झालेली आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये शासकीय अधिकाऱ्यांपासून तर पत्रकारितेच्या क्षेत्रापर्यंतच नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं कुटुंब अत्यंत मोठ्या मानासन्मानानं या मारेगाव शहराच्या भूमीमध्ये अत्यंत स्वाभिमानानं जगते आहे। वैचारिकतेची लढाई आहे, परिवर्तनाची नांदी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही जाहीर सभा आहे आणि या जाहीर सभेच्या माध्यमातून त्या कुटुंबामध्ये जन्मलेला आणि सध्याच्या वर्तमान स्थितीमध्ये प्राध्यापकीचा व्यवसाय करीत असलेला माझा मित्र, खरं म्हणजे परिवर्तनाच्या या लाटेमध्ये मी मगापासून म्हणत होतो, या निवडणुकीच्या मैदानात, या निवडणुकीच्या राजकारणात, या निवडणुकीच्या मताच्या काळात मी मतदान कशासाठी कुणाला आणि का म्हणून द्यावं या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी खरं तर राजभाऊ उंबरकर संपूर्ण घटनाक्रमाचा परामर्श घेणार आहेत। याच परामर्श घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी समजून सांगण्यासाठी मी या ठिकाणी प्रास्ताविकाच्या माध्यमातून आदरणीय प्राध्यापक सतीशजी पांडे सरांना विनंती करतोय, त्यांनी कृपया या जाहीर अशा परिवर्तनाच्या लढाईच्या नांदीच्या या सभेचं प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय प्राध्यापक सतीशजी पांडे सर। हॅलो, आदरणीय मतदार बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राज ठाकरे या मंचावर विराजमान असलेले आणि ज्यांच्याकडे तुम्ही आस लावून बसलेले आहेत, ते नेतृत्व राजभाऊ उंबरकर, या मंचावर उपस्थित असलेले मारेगाव नगर पंचायतीच्या दुसऱ्या निवडणुकीसाठी उभे असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व प्रभागातील उमेदवार, सन्माननीय माझे मित्र ॲडव्होकेट महमूद खान आणि उपस्थित मतदार बंधू भगिनी आणि मित्र हो, मारेगाव ही ग्रामपंचायत होती तिथपर्यंत खऱ्या अर्थानं मारेगाव होतं। मारेगावची ग्रामपंचायत हळूच नगरपंचायत झाली आणि तिथेच या शहराची खऱ्या अर्थानं पंचायत झाली। पहिली निवडणूक आम्ही अगदी सहजपणे घेऊन टाकली। ज्या कोणी हौशा गौशानी फॉर्म भरला होता, जे 2-4 लोक बोटावर मोजलेले होते, ज्यांना आपण ओळखत होतो, त्यांना आपण सहज निवडून दिलं। त्याचं गांभीर्य आपल्याला आजपर्यंत आलेलं नाही। त्या गांभीर्याचा परिणाम आपण हे 5 वर्ष भोगत आलेलो आहे। तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या 16 तालुक्यात, त्या तालुक्यामध्ये सर्वांगीण पछाडलेला तालुका जर कोणता असेल, कोणतं शहर असेल, तर ते मारेगाव नाही, ते मारेगाव आहे।
या गावामध्ये कुठल्याच पद्धतीच्या सुविधेची कुठल्याच गोष्टीची सोय नाही आहे। या गावातला कुठलाच द्रष्ट नेता असा नाही ज्या नेत्याकडे एक दृष्टी असेल ज्याने या मारेगावच्या युवकासाठी युवतीसाठी नागरिकांसाठी काही भरीव असं कामगिरी केली असेल। मारेगावमध्ये साधं बस स्टँड नाही आहे। मारेगावमध्ये पाण्याचा प्रश्न सतत भेडसावत होता, तो काही वर्षाआधी सुटला असेल मी म्हणेल, पण त्याही उपरच सांगेल की गाव जसं शहरात रूपांतर झालं तसंच या शहराच्या गरजा वाढत आहे। म्हणूनच ग्रामपंचायतची जेव्हा नगरपंचायत झाली तेव्हा तुमची माझी सगळ्याची जबाबदारी वाढली आणि म्हणून या 17ही प्रभागातून तुम्हाला जबाबदार असा नगरसेवक निवडायचा। मागच्या 5 वर्षामध्ये ज्यांनी नगरसेवक पद उपभोगलं त्या नगरसेवकाकडे जर आपण गेलो तर तुमच्या माझ्या लक्षात येईल की नगरसेवक या शब्दामध्ये सेवक हे काम आहे, पण या 17ही लोकांनी कधी सेवकाचं काम केलं नाही। हे या गावाचं दुर्दैव आहे, तुमचं माझं दुर्दैव आहे। तुम्हाला वाटत असेल आपल्या गावाचा विकास झाला असेल, तुम्हाला वाटत असेल आपल्या गावामध्ये रस्ते झाले, पण ज्या तुलनेमध्ये ज्या प्रचंड प्रमाणात या गावामध्ये रस्त्यासाठी फंड आला, इतर योजनेसाठी फंड आला, इतर गोष्टीसाठी फंड आला, तो फंड यथोचित वाजवी रास्तपणे वापरला गेलेला नाहीये। मी तुम्हाला सांगतो या गावामध्ये माझी पूर्ण हयात 49 वर्ष गेले आणि 49 वर्षापासून मी पाहतोय की मागच्या जेव्हापासून होश सांभाळला तेव्हापासून बस स्टँड होतंय, बस स्टँड होतंय, बस स्टँड होतंय। शालेय मुलांसाठी क्रीडांगण होईल याची वाट बघत होतो, पण ते काही झालं नाही। म्हणून मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्टीचं आवाहन करायचं आहे, देख बेटा, देख बेटा, देख बेटी, देख माँ, देख बाप, देख बेटा, देख बेटी, देख माँ, देख बाप, देख भाई, देख बहन। या मतदानासाठी तुम्हाला सांगतो संपूर्ण बंधू आणि भगिनींना माझं आव्हान आहे, 21 तारखेला तुम्हाला सांगतो, तू बुझा तो ये दिए भी बुझ जाएंगे, तू बुझा तो ये दिए भी बुझ जाएंगे, अंधेरी रातों में फिर नंगे शैतान आएंगे, रोशनी कहां से लाऊं ये तुम सोचते रह जाओगे। जिसने तुमको आज तक के बढ़ाया है, जिसको तुमने आज तक बढ़ाया है, साला वही तुम्हें नोचने एक दिन आएगा। तुम्हाला सांगताय मी, परत एकदा जर तुम्ही मूर्खपणा केला, परत एकदा तुम्ही तुमच्या बुद्धीला गहाण ठेवलं, जर तुमच्या बुद्धीला कर्फ्यू झाला, जर तुमच्या बुद्धीची संचारबंदी सुरू झाली, तो तुम्ही या देशामध्ये नागरिक म्हणून आणि पर्यायानं आपण ज्या मारेगावचं प्रतिनिधित्व करतो त्या मारेगावाचं प्रतिनिधित्व म्हणून नागरिक म्हणून आपण आपला तेजोभंग म्हणजे अपमान करून घेत आहोत। म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतोय की योग्य तेच उमेदवार निवडा, कारण योग्य जर उमेदवार नाही निवडले तर आपला आधीच सत्यानाश झालेला आहे, मग तुमचा 1.25 सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, 1.5 सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या बहादर अशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिलेदारांना तुम्ही निवडून द्यावं। ज्या इलाक्यामध्ये आपण राहतोय त्या इलाक्यामध्ये एक डोळस दृष्टी लाभलेला नेता आहे, तो म्हणजे राजूभाऊ उंबरकर। मित्र तुम्हाला सांगतो, एखादं ऑफिस घ्या, एखादी कचेरी घ्या, तहसील घ्या, कुठलंही कार्यालय घ्या, तुम्हाला कधी प्रॉब्लेम झाला एक नाव सांगा, कोणतं नाव सांगाल? मी तुम्हाला आवाहन करतोय की एक नाव सांगा, तुमचं काम लिहिल्या होईल। कोणतं नाव? राजूभाऊ उंबरकर। म्हणून मी म्हणेल दोन्ही हात बांधून, राजूभाऊ उंबरकर तुम आगे बढ़ो, अरे राजूभाऊ उंबरकर तुम आगे बढ़ो। धन्यवाद। खरं म्हणजे आपल्या माणसाचा सन्मान आपण केलाच पाहिजे, घरातल्या माणसाचं आपण ऐकलंच पाहिजे। दारचा माणूस येईल, काहीही बोलेल, सांगून जाईल, परत येणार नाही, मात्र कामी येईल तो घरचा माणूस। घरच्या माणसाच्या व्यथा, घरच्या माणसाच्या समस्या, घरच्या माणसाची अडचण हा
केवळ आणि केवळ घरचाच माणूस जाणत असतो बांधवांनो. आणि म्हणून खरं म्हणजे या सभेच्या माध्यमातून प्रास्ताविकाच्या रूपानं मी आदरणीय सतीशजी पांडे सरांना यासाठी बोलवलेलं आहे. सतीशजी पांडे हे कुठल्याही राजकीय पक्षाचे नाहीत, कोणत्याही राजकीय पक्षाचा त्यांच्याशी संबंध नाहीत. मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं मारेगाव नगरपंचायतच्या नगरपंचायतच्या त्या सत्तेच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बहादर राजा गेला पाहिजे ही तडबड त्यांची होती आणि म्हणून ती व्यक्त झाली पाहिजे त्यांचाच आग्रह होता आणि म्हणून त्यांना पाचारण केलेलं होतं. सर, मी तुम्हाला सांगेल, सर्वांच्या मनामनात आहे ना, जसा तुमच्याही आहे. आदरणीय पांडे सर, सर्वांच्या मनामनात आहे ना, जसा तुमच्याही मनात आहे. पण मराठी माणसाच्या मनामनातही आहे राज, जसा तुमच्या मनात आहे, जसा तुमच्या मनात आहे. आणि म्हणून राजूभाऊ उंबरकरांच्या संदर्भामध्ये मी अनेकदा सांगितलं, बोललो, अनेकदा बोलत आलोय. लोकनेता आहेत. सातत्यानं त्यांनी जनतेच्या सेवेसाठी आपला जीव ओतून दिलेला आहे. कालच्याच प्रभाग क्रमांक 4च्या सभेमध्ये बोलताना मी दिवाळीचा अत्यंत दुःखद प्रसंग राजूभाऊ उंबरकरांच्या जीवनामध्ये आलेला मी सांगितला. शेतकरी बांधवांच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना झोडपला राजूभाऊंनी. केवळ आणि केवळ शेतकरी माझ्या राजाला हा गुंड अधिकारी न्याय देत नाही आहे आणि म्हणून राजूभाऊ उंबरकरांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्याला बदललं. त्याचा परिणाम राजूभाऊ उंबरकरांना जेलमध्ये जावं लागलं. जनतेच्या साठी दिवाळीचा दिवस असतानाही जेलमध्ये जावं लागलं. हा अत्यंत दुःखद प्रसंग सांगितला. मात्र मी तुम्हाला जनतेच्या सेवेत राजूभाऊ उंबरकरांचं आयुष्य कसं आहे हा एक सुखद प्रसंग देखील सांगणार आहे. मारेगाव तालुक्याच्या याच भूमीवरती कानिडा नावाचं एक लहानसं गाव आहे. मी पत्रकारितेच्या क्षेत्रात आवाज माझाच्या माध्यमातून अनेकदा वृत्तांकन करण्यासाठी वेगवेगळ्या गावात जायचो. माझ्या एका आदिवासी कुटुंबामध्ये अत्यंत दुःखद घटना घडली होती. विषारी सापाचा दंश झाला आणि अल्पभूधारक माझ्या आदिवासी शेतकरी राजाचे दोनही सर्जा राजे म्हणजेच बैल सर्पदंशाने मरण पावली. मला बोलावलं गेलं. मी गेलोय. वृत्तांकन करीत असताना माझी अल्पभूधारक आदिवासी मायमाऊली, माझा लेक मरण मेला, माझ्या लेकाचं मरण झालं असं म्हणून बैलाच्या अंगावरती धसधसा रडत होती. चित्र अत्यंत विदारक आणि मनाचा थरकाप उडवणारं होतं. कारण माझ्या त्या बळीराजा आदिवासी शेतकरी राजाला केवळ आणि केवळ त्या दोन सर्जा राजाचाच आधार होता आणि तोही सर्पदंशाने हिरावला होता. मी पत्रकार, मी काय करणार होतो? वृत्तांकन केलंय. इकडल्या तिकडल्या माणसाच्या प्रतिक्रिया घेतल्या. सरपंच महोदयांना विचारले काय केलं पाहिजे. सांगितलंय त्यांनी. आता काय करणार आहोत? आमची ऐपत नाही. आसमानी आणि सुलतानी संकट यांच्यासारखंच आम्हा सर्वांवरती आहे. काय करावं कुणाला समजत नव्हतं. मात्र त्या क्षणी मला नाव आठवलं. आदरणीय प्राध्यापक सर, तुम्ही म्हणालात अडचणीच्या वेळेला कोणाचं नाव आठवतं? एकदा नाव आठवा. तुम्ही मोठ्या आवाजात म्हणाले राजूभाऊ उंबरकरांचं नाव आठवलं. जसं तुम्हाला आठवलं तसं मलाही आठवलं. मी तिथल्या सरपंच महोदयांना सांगितलं, सरपंच साहेब एकदा राजूभाऊ उंबरकरांना ही व्यथा आणि कथा सांगा, काहीतरी मदत करतील, धावून येतील. कुणी दुसऱ्या पक्षाचा नेता तर धावून येणार नाही. त्यांना केवळ आणि केवळ मताचं राजकारण आणि सत्तेचं राजकारण, पोट भरण्याचं राजकारण समजतंय. जनतेच्या सेवेचं त्यांना काही देणं घेणं नाही. सरपंच महोदयांनाही माझी गोष्ट कळली. त्यांनाही वाटलं बरोबर आहे राजूभाऊ उंबरकर
उंबरकर काहीतरी करतील, तिथूनच फोन केलाय राजूभाऊ उंबरकरांनी काय करावं. एखाद्या आदिवासी बांधवाला बैलाची जोडी दान द्यायची, पैसे किती लागतात तुम्हा सर्वांना माहित आहे. फोन केलाय, राजूभाऊंना सांगितलं गेलंय, क्षणाचाही विलंब नाही, क्षणाचाही विलंब नाही. एका क्षणामध्ये राजूभाऊ उंबरकरांनी सांगितलं की माझी माय माऊली आहे, मी त्याचा मुलगा आहे असं समजा, मी माझ्या माय बापाला माझे सर्जाराजे परत देतो आहे असं सांगा, मी येतोय. त्या क्षणाला या सभेचं ज्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली त्या संतोषजी रोगे यांना फोन केला आणि सांगितलं, संतोषजी तुमच्या गावाकडे चांगली असलेली बैलजोडी आम्हाला द्या, माझ्या आई बापाला ती दान मला द्यायची आहे, भेट द्यायची आहे. आणि प्रसंगही ठरला. लगेच दुसऱ्या दिवशी कुठलाही निवडणुकीचा काळ नव्हता, कुठल्याही मताचं राजकारण नव्हतं, कुठलंही काहीही देणं घेणं नव्हतं. मात्र तरीही सतत आणि सातत्यानं जनतेच्या सेवेसाठी वाहून घेणारा तुमचा आपला आमचा माझा सर्वांचा लोकनेता राजूभाऊ उंबरकर लगेच दुसऱ्या दिवशी बैलजोडी घेऊन संतोषजी रोगे यांना सोबत घेऊन आलेत आणि माझ्या आदिवासी बळीराजाला मोठ्या अशा देखण्या सोहळ्यामध्ये सर्वांच्या समक्ष बळीराजाचं दान भेट दिल्या गेली. ही गोष्ट तुम्हाला सर्वांसाठी स्वाभिमानाची आणि अभिमानाची आहे बांधवांनो. आणि म्हणून राजूभाऊ उंबरकर कुठल्या मताच्या राजकारणासाठी, कुठल्या जातीपातीचं राजकारण करावं, कुठल्या मटातठाचं राजकारण करावं यासाठी राजकारण करत नाही आहेत. तर त्यांच्यामध्ये मनामनगटामध्ये जनसेवेचं व्रत त्यांनी अंगीकारलं आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं शहरामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे, ते आगमन पाहता मलाही मोह आवरत नाही. कालचाच शेर मी या ठिकाणी म्हणावं असंही मला वाटते. आणि म्हणून राजूभाऊ उंबरकरांच्या संदर्भामध्ये परत आठवतंय, ले मशाले चल पडे है लोग मेरे गाव के. राजूभाऊ उंबरकर परिवर्तनाची नांदी आहे, राजूभाऊ उंबरकर परिवर्तनाची नांदी आहे. आणि म्हणून ले मशाले चल पडे है लोग मेरे गाव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाव के असं म्हणत राजूभाऊ उंबरकरांनी गाव आणि गाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जोडलं आणि घराघरापर्यंत राजूभाऊ उंबरकर जनसेवेचा नेता, लोकनेता म्हणून बांधवांनो तुमच्या आमच्या समोर आहे. मी या जाहीर सभेच्या माध्यमातून याच भूमीमध्ये ज्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपलं खऱ्या अर्थानं कुठं नाव केलं, मी त्यांचा परिचय देत असताना सांगितलं. औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी आपलं नाव कमावलं आणि विधीच्या क्षेत्रामध्ये देखील, वकिलीच्या क्षेत्रामध्ये देखील ते आज आहेत. त्यांचं त्या ठिकाणी देखील नाव आहे. मी या लोकांना, आपल्याच लेकरांना, या भूमीच्या या लोकांना हे संबोधित करण्यासाठी का बोलवत आहे, तर बांधवांनो घरच्या माणसाचं आपण कधीतरी आता ऐकायला शिकलं पाहिजे. राजकारणाची चिरफाड राजूभाऊ करणारच आहे, मात्र माझं दुःख हे आहे, मला हे सांगितलं पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही राजकारणाचं देणं घेणं नाही. जरी मताचं हे राजकारण असलं तरी कुठल्याही राजकारणाचं देणं घेणं नाही. माझ्या जनतेच्या स्वाभिमानाचा विषय आहे, माझ्या हक्काचा विषय आहे. आणि म्हणून हक्काच्या राजकारणासाठी मला पुढे आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी या विचारपीठावरती असलेले माझे मित्र आदरणीय महमूद खान पठार यांना विनंती करतोय, त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय महमूद खान पठार.
भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, रयतेचे खऱ्या अर्थाने राजे असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांना मी अभिवादन करतो. मारेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीत आदरणीय राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वात नगरसेवक पदासाठी उभे असलेले सर्व उमेदवार, पत्रकारितेत जे माझ्या कांद्याला कांदा लावून सोबत होते ते आदरणीय सतीशजी पांडे, माझे दुसरे मित्र मुळूक मैदान टोप ज्यांना मी म्हणतो ते राजूभाऊ इंसटकर, आणि या वणीवधा विधानसभा क्षेत्रात खऱ्या अर्थाने रयतेचा कळवळा असणारे, खऱ्या अर्थानं जनतेच्या हाकेला धावून जाणारे आमचे परमस्नेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे राज्योपाध्यक्ष आदरणीय राजूभाऊ उंबरकर आणि समोर उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींवर. मित्रांनो, नगरपंचायतच्या या निवडणुकीचा ज्वर अगदी शिगेला पोहोचलेला आहे. या निवडणुकीची तटस्थपणे चिकित्सा करताना मला असं आढळून आलेलं आहे की उभ्या असणाऱ्या अनेक पक्षांच्या अनेक लोकांना आपण नेमकं कशासाठी उभं आहे याचं देखील काही भान नाही. त्याहीपेक्षा विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान केला तर 10 लाख रुपये मिळते हा इमानदार उद्देश घेऊनही अनेक लोक ही निवडणूक लढवत आहे. अशा वेळेस मला एक किस्सा आठवतो मित्रांनो. जंगलाचा राजा वाघ होता, मात्र जंगलातल्या प्राण्यांनी म्हटलं की आपणही लोकशाही आणू, आणि नेहमीच वाघ जंगलाचा राजा कसा, आपण लोकशाही पद्धतीने निवडणूक करू. झालं, त्या जंगलात वानर उभा झाला. त्या वानराने मस्त दारू पैसा वाटला आणि तो निवडून आला आणि तो जंगलाचा राजा झाला. वाघ बिचारा पदावरून खाली उतरला. वाघ खाली फिरत होता, त्याला ससा दिसला. त्याने सशाची मानगूट धरली. ससा वानराला म्हणायला लागला, राजा महाराज वाचवा, तुम्ही निवडून आले, तुम्ही आमचे राजा आहे, वाघ मला मारतोय, मला वाचवा. वानराने पाहिलं की सशाची मानगूट धरून आहे वाघ, आपण काहीच करू शकत नाही. वानर नुसताच झाडावरून इकडून तिकडून उड्या मारायला लागला. ससा म्हणे, अरे मला वाचवा तुम्ही. म्हणे, बघ बेटा, मरणं मारणं परमेश्वराच्या हातात आहे. हा, माझ्या धावपळीत काही कमी असेल तर ते मला सांग. नेमकं मागच्या 5 वर्षात असेच वानर असणारे नगरसेवक मी स्वतः अनुभवलेले आहे. काम काहीच नाही केलं, केवळ या झाडावरून त्या झाडावर उडी, त्या झाडावरून या झाडावर उडी. त्याहीपेक्षा मार्डी चौकात संध्याकाळी 4-5 नगरसेवक खमखास दिसायचे. त्याच्यानंतर एखादा ठेकेदार यायचा, त्यांना एखाद्या बारमध्ये घेऊन जायचा, त्यांना पाजायचा आणि ते आपली नगरसेवकाची भूमिका चांगल्या रीतीने अशी बजवायची. या नगर परिषदेच्या विरोधात चिडून तुम्हाला आठवत असेल 15 दिवस मी काही नगरसेवकांसोबत उपोषणाला देखील बसलो. उपोषणाला बसल्यानंतर मला नगराध्यक्ष बाईचा मेसेज आला. बाई म्हणे, मेहमूद भाऊ तुम्ही उपोषण सोडा. मी म्हटलं, ताई तुम्ही हा जो कचऱ्याचा ठेका दिला, त्याच्यात एवढा मोठा भ्रष्टाचार केला, तो कचऱ्याचा ठेका तुम्ही रद्द करा, पारदर्शकपणे त्याची प्रक्रिया राबवा, मी उपोषणपासून उठतो. ताई म्हणे, भाऊ ते ठेका सोडून बोला, तेवढा ठेका सोडा, लगेच तुमचं काय तुम्ही पाहून देतो. मी म्हटलं, ताई आयुष्यात मी पैसे कुणाकडून घेतले नाही, घेणार नाही. या ठेक्यात जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत मी उपोषणपासून उठणार नाही. त्यावेळेस कलेक्टर होते आदरणीय सचिंद्र प्रताप सिंग.
काही लोकांना घेऊन मी त्या कलेक्टरापाशी भेटलो. त्या कलेक्टरने सांगितलं की नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय. मी म्हटलं सर, निविदा प्रक्रिया राबविताना जे जे काही निकष पाळायचे होते ते निकष पाळण्यात आले नाही आणि मनमानीपणाने ठेका देऊन टाकला आणि नगराध्यक्षाला त्या ठेक्यातून 50,000 रुपये महिना भेटतो म्हणून तो ठेका कॅन्सल करायला तयार नाही आणि जोपर्यंत हा ठेका कॅन्सल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. कलेक्टरने ठेक्याची चौकशी केली आणि तो ठेका रद्द करून टाकला. मित्रांनो, माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुमच्याकडे मतदानचा खूप मोठा अधिकार आहे. तुमच्याकडे मताचं दान आहे. ते दान करत असताना तुम्ही आपली विवेक बुद्धी, आपली विचारशक्ती जागृत ठेवा. कुणी एखादा पौवा देतो, कुणी एखाद्या खिशात 1000 रुपये टाकतो म्हणून मतदान करायचं आणि मग 5 वर्ष मी अनेक लोक पाहिले, भाऊ चाला ना, तो दाखला देत नाही, भाऊ पहा ना, घरकुलचं काम होत नाही. तुम्ही मतदान देताना जर जागरूक राहिले तर हे 5 वर्ष म्हणजे तुम्हाला तुमची जी वणवण आहे ना, जी भटकाची पद्धत आहे ना, ती निश्चितपणे बंद होईल. अनेक नगरसेवकांना एखादा शाळेत टीसी मागाचा अर्ज देखील लिहिता येत नाही. असे लोक नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. सभागृहात प्रोसिडिंग कशी लिहिली जाते, सभागृहाचे ठराव कसे होतात, ठराव झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होते, एखाद्या ठेक्यामध्ये त्याचं एस्टिमेट कसं तयार होतं, त्याचं सँक्शनिंग कसं होतं, याचं कोणत्याही नगरसेवकाला घेणं देणं नव्हतं. हे 5 वर्ष आम्ही अनुभवलेलं आहे. आणि ह्या अशा बिनडोक नगरसेवकांना तुम्ही निवडून देता आणि नंतर एखादा साधा जन्माचा दाखला काढायचा असेल तरी तुमच्या चपला झिजून जाता. ही केवढी मोठी शोकांतिका आहे. ही शोकांतिका जर थांबवायची असेल तर निश्चितपणे तुम्हाला आता विचार करण्याची गरज आहे. कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही एकदा मतदान केलं ना, त्यानंतर तुमच्या हातात काहीच होत नाही. एकदा दारू पैसा वाटलेला नगरसेवक निवडून आला तर तो आपल्या नगरसेवकाच्या पदाला अक्षरशः विकून टाकतो. त्याला तुमच्या सामाजिक प्रश्नाची, तुमच्या रस्त्याशी, तुमच्या नाल्याशी, तुमच्या कचऱ्याची, तुमच्या गटारगंगाशी काही घेणं राहत नाही. याचा अनुभव आम्ही याची देडा अनुभवलेला आहे. आणि आता ही दुसरी टर्म आहे. अशा वेळेस तुम्ही मतदान करताना राजूभाऊ उंबरकर साहेब, मी नगर परिषदेला गेलो होतो. माझ्या डोळ्यासमोरचा किस्सा आहे. एक इथला नागरिक म्हणत होता की साहेब, ह्या कामात असा भ्रष्टाचार आहे, हे थोडंसं थांबवा, याचं आम्ही निवेदन देता. सीओ आपल्या मगरुरीत, सीओ म्हणे मी मर्द माणूस आहे, मी तुमच्या बापाला भेट नाही. मी म्हटलं बरोबरच आहे. संध्याकाळी पेण्याची सोय बघणारे जर नगरसेवक निवडून आले तर तुम्ही कोणाच्या बापाला कशाला भेटा. तुम्ही सीओ आहे आणि अशा मगरूर सीओची, भ्रष्टाचारी सीओची, अधिकाऱ्यांची कणपटीत शिकण्याची ताकद केवळ राजू उंबरकर मध्ये आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. हा राजू उंबरकर मी अनेक वर्षापासून अनुभवतो. 10 वर्ष मी लोकमत मध्ये असतानाही हा राजू उंबरकर मी अनुभवलेला आहे. वणीमध्ये पाण्याचा हाहाकार उडत असताना आपल्या खर्चातून पाण्याचे टँकर पाठवणारा राजू उंबरकर मी आपल्या डोळ्यात पाहिलेला आहे. वणीच्या लोकांची रुग्णांची परवड होत असताना आपल्या खिशातून ॲम्ब्युलन्सचा खर्च लावून लोकांना पाठवणारा राजू उंबरकर मी पाहिलेला आहे. कोरोना काळात आमदार खासदार आपल्या घरात चुपचाप ताले लावून बसत असताना लोकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मरमर करून त्यांच्यासाठी धावणारा राजू उंबरकर मी पाहिलेला आहे. मग आपली जबाबदारी आहे, कामाच्या वेळेस राजू उंबरकरला वापरून घ्यायचं आणि मत देताना आपण पैसे पाहायचं. ही बेईमानी आता कुणी करू नये आणि राजू उंबरकर सारख्या माणसाला आपण साथ द्यायला पाहिजे, असं मी तुम्हाला यावेळेस आवाहन करतो. मित्रांनो, राजू उंबरकरने ज्या ज्या अधिकाऱ्यांची मगरुरी झाली, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे रान उठवले, त्या त्या अधिकाऱ्यांची मस्ती जिरवण्याची काम राजू उंबरकरने केलेलं आहे. आणि तुम्ही, मी निश्चितपणे सांगतो, राजू उंबरकरच्या लोकांना तुम्ही जर नगरसेवक निवडून दिलं ना तर त्यांच्यावर वाच ठेवण्याचं, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम हा राजू उंबरकर करेल, याबद्दल माझा ठाम विश्वास आहे. अरे मागं पाहिलं, एक 4 घराच्या त्या एका नगरीमध्ये 54 लाखाचा रस्ता. काय प्रकार?
जेव्हापासून नगरसेवक पैसे खातात 2-4 हजार रुपयामध्ये विकून जातात, हे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना, नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना कडून चुकलं. नगरसेवकांची किंमत किती लहान आहे हे अधिकाऱ्यांना कडून चुकलं. अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचं रान उठवलं. 6 महिन्यात सिमेंटचे रोड उखडून गेले. नाल्यांची नियमित सफाई नाही. कोणतंही काम वेळेवर होत नाही. घरकुलसाठी लोकांना उपोषणाला बसावं लागलं. काय ही शोकांतिका? आणि ही शोकांतिका जर थांबवायची असेल तर केवळ तुम्हाला मूर्ख बनवणाऱ्या नेत्यांपासून आता तुम्ही सावध व्हायला पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि यामुळे प्रत्येक नागरिकाला माझं आव्हान आहे की महाराष्ट्र नवनिर्माणाचे जे काही लोक नगरसेवकच्या पदासाठी उभे आहेत त्याला तुम्ही प्रामाणिकपणे मतदान करा आणि हे मतदान करून त्यांना निवडून द्या. त्यामुळे 5 वर्ष तुमची जी परवड होते, नगरपंचायतमधील जे चपला जिंकण्याचे प्रकार होतात ते निश्चितपणे थांबेल आणि याचा ठाम विश्वास आहे. इतकीच बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मेहमूद भाई. अत्यंत मनापासून तुमचा आभार. मनातली खतखत आपण मनोगताच्या माध्यमातून जनतेसमोर मांडली, आपल्या घरातील आपल्या माणसासमोर मांडली. आणि म्हणूनच आपलाच माणूस आपल्याला अभिवचन देतोय, ऐ खामोश मिजाज जिंदगी तुम्हें जीने नहीं देगी औरो. ऐ खामोश मिजाज जिंदगी तुम्हें जीने नहीं देगी औरो. इस दौर में जीना है तो कोहराम मचा दो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एकदा निश्चित आणि निश्चित मारेगाव नगरपंचायतीच्या त्या सत्तेच्या दालनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे शिलेदार आपण बसूया, असं अभिवचन मेहमूद भाई मी तुम्हाला देतोय. आणि खरं म्हणजे राजूभाऊ उंबरकर यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये मी फार काही वेळ घेणार नाही. मात्र संघर्ष हा नियतीने राजूभाऊ उंबरकरांच्या पाठीला बांधला की काय असा प्रकारचा दिवस मी गेली अनेक वर्षापासून बघतो आहे. संघर्ष हा कधीच संपणारा नसतो हे कदाचित राजूभाऊ उंबरकरांना माहिती देखील आहे. आणि म्हणून त्यांच्या पाठीला तो चिकटलेला आहे. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये चढ उतार जसे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात तसेच चढ उतार राजूभाऊंच्याही आयुष्यात आले. कधी यश कधी अपयश खचले नाहीत. निडऱ्या छातीनं सतत आणि सातत्यानं जनसेवेचं व्रत अंगीकारून राजूभाऊ उंबरकर मैदानात आहेत. तो काळ निवडणुकीच्या मैदानाचा असो वा समाजकारणाचा असो, सतत आणि सातत्यानं जनसेवा आणि जनसेवा एवढंच काही व्रत त्यांनी अंगीकारलेलं आहे. याच्या पुढची वाटचाल राजूभाऊ उंबरकरांसाठी आणि आपल्यासाठी जरी खडतर असली तरीही राजूभाऊ उंबरकर जनसेवेसाठी ठाम आहेत. यावरती माझा आणि आपला देखील विश्वास आहे. आणि म्हणून कडाक्याच्या या थंडीमध्ये देखील आपण राजूभाऊंचं संबोधन ऐकण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमला आहात. कारण आपल्याला पुढे जायचं आहे आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. मी जाणारच आहे हा आत्मविश्वास जसा राजूभाऊचा आहे तसाच मला असं वाटते तुम्हा सर्वांचा देखील आहे. आणि म्हणून राजूभाऊ उंबरकरांच्या संदर्भामध्ये राजूभाऊ उंबरकर अत्यंत जनसामान्यांचं नेतृत्व, लहान सहान घटनाक्रमापासून न्याय देणारं नेतृत्व. मेहमूद भाई तुम्ही जसे प्रश्न उपस्थित केले, नाली असेल, सांडपाण्याचा प्रश्न असेल, पिण्याचं पाणी असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, पुण्या गावात रस्ता नाही, शेतकऱ्याला जायला त्याच्या शेतात रस्ता नाही, ह्या संपूर्ण घटनाक्रमामध्ये पुढाकाराने स्वतःच्या पैशाने अनेक शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये
सोन्याचे रस्ते देखील राजूभाऊ उंबरकरांनी बळीराजा शेतकऱ्याला दिलेले आहेत आणि म्हणून आहे दोस्त शक न कर मेरी हिम्मत पर असं राजूभाऊ उंबरकर एकदा म्हणतात। आय दोस्त शक न कर मेरी हिम्मत पर मैं ख्वाब हूं बुन लेता हूं, मैं ख्वाब हूं बुन लेता हूं, टूटे धागों को जोड़कर, टूटे धागों को जोड़कर। हा जनसामान्यांचा आवाज आहे, हा जनसामान्यांचा लोकनेता आहे आणि म्हणून परत एकदा तोच से आई खामोश जिंदगी तुम्हें जीने नहीं देगी यारो, इस दौर में जीना है तो तहरान मचा दो। ले मशाले चल रहे हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के। असा नेता राजूभाऊ उंबरकरांच्या रूपाने तुम्हाला सर्वांना सापडलेला आहे। मला परत एकदा त्याच्या संदर्भात एक शेर आठवतोय, कालही म्हटलं, खुद ही को कर बुलंद इतना कि खुद खुदा कर बंदे को पूछे, खुद ही को कर बुलंद इतना कि खुदा कर बंदे को पूछे, बता बंदे तेरी वजह क्या है। असा असणारा नेता, असा असणारा लोकनेता बांधवांनो नशिबानं तुमचा आमचा लोकनेता आहे। आणि म्हणून माझ्या लोकनेत्याच्या मनोमंगटामध्ये जिंदा दिली जिंदगी जिंदा दिली का नाम है, जिंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल क्या खाक किया करते हैं। अशा पद्धतीचा लोकनेता आहे, अशा पद्धतीचा लोकनेता आणि अशा पद्धतीचं रक्त माझ्या नेत्याच्या मनामनगटामध्ये आहे, आपल्या नेत्याच्या मनामनगटामध्ये आहे। आणि म्हणून परिवर्तनाच्या या लढाईमध्ये बांधवांनो मारेगावकरांचं ज्या पद्धतीनं वाटोळं इथल्या राजकीय नेतृत्वाने केलेलं आहे, हे संपूर्ण राजकीय नेतृत्वाची चिरफाड करण्यासाठी खरं तर मी या ठिकाणी मी राजकारणी नाही, मी राजकीय भाष्य करणार नाही, मात्र ते त्यांनी करावं तो त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार खरं तर राजूभाऊ उंबरकरांचा आहे। काय वाटोळं केलं या शहराचं, आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी आहे का, घरापर्यंत जायला रस्ता आहे का, सांडपाण्याचा निचरा करणारी चांगली नाली आहे का, लहान सहान गोष्टी माझ्या आया बहिणींना साधं संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नाही, राशन दुकानामधून स्वस्त धान्य मिळत नाही, अनेक प्रश्न आहेत आणि हे संपूर्ण प्रश्न इथल्या राजकीय नेतृत्वाने निर्माण केलेले आहेत, त्याला न्याय द्यायचा आहे। आणि म्हणून या राजकीय नेतृत्वाची चिरफाड करण्यासाठी मी आपल्या सर्वांचे लोकनेते आदरणीय राजूभाऊ उंबरकर यांना विनंती करतो। राजूभाऊ उंबरकर यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं, तत्पूर्वी मी सर्वांना विनंती करतो, एकदा जल्लोषात आवाज येऊ द्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। राजूभाऊ उंबरकर तुम्हाला बोला, राजूभाऊ उंबरकर तुम्हाला बोला, मी विनंती करतोय आपल्या सर्वांचे लोकनेते राजूभाऊ उंबरकर यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। आदरणीय राजूभाऊ उंबरकर। सर्वप्रथम परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे शिवराया, वीर महापुरुष बिरसाजी मुंडा, मंचावर उपस्थित माझ्या पक्षाला माझे पदाधिकारी, मंचावर उपस्थित सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, उमेदवार, समोर उपस्थित माझ्या माता भगिनी, माझी वडीलधारी व्यक्ती, गेल्या 17 वर्षापासून माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे समस्त सहकारी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
संस्थापकीय अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करतो. मित्रांनो, आजचा शेवटचा दिवस प्रचाराचा आणि उद्याचा शेवटचा दिवस या चोरांचा, पैसे वाटायचा. पैसे वाटणे, दारू पाजणे, पैसेवाला उमेदवार निवडणुकीत उभे करणे आणि मग निवडून आले की गोचिडासारखं जनतेचं रक्त पिणे. मागील 5 वर्षामध्ये मारेगाव ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली आणि पांडे सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच अख्ख्या गावाची पंचायत झाली. मी या प्रचारादरम्यान फिरत असताना प्रत्येक गल्लीतून, प्रत्येक वार्डातून, प्रत्येक रस्त्याने माझ्या उमेदवारासोबत फिरलो. मला या गावामध्ये 10% सुद्धा रस्ते दिसले नाही, नाल्या दिसल्या नाही, कुठलं विकासाचं काम सुद्धा दिसलं नाही. मग असं का झालं? मागच्या वेळेस तुम्ही काँग्रेसचा उमेदवार दिला, मागच्या वेळेस तुम्ही राष्ट्रवादीचा उमेदवार दिला, मागच्या वेळेस तुम्ही शिवसेनेचा उमेदवार दिला, मागच्या वेळेस तुम्ही बीजेपीचा उमेदवार दिला. बीजेपीचे उमेदवार असताना राज्यात, केंद्रात सत्ता बीजेपीची होती, तरी सुद्धा गावाचा विकास नाही. आमदार बीजेपीचे होते, आहेत, तरी विकास नाही. महमूद यांनी सांगितलं की आजीची सोय रात्री नगरसेवकांची. स्थानिक लोक सांगतात जसे कसे 5 वर्ष उठले, पाहता पाहता पुन्हा निवडणूक आली, जनता जिथल्या तिथं. आणि हे सगळं गलिच्छ गचाळ राजकारण पाहत असताना मी माझ्या मारेगावच्या समस्त पदाधिकाऱ्यांना, या विभागातल्या समस्त पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बोलून बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की या मारेगावचं असणारं प्रेम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर, त्याची उपकार फेड आपल्याला करायची आहे. आणि यावेळेस ताकदीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या विरोधात कंबरपासून उभी करायची आहे. निवडणूक आली, बाकीचे पक्ष पैसेवाले उमेदवाराच्या शोधात होते, बाकीचे पक्ष नातेवाईकांना उमेदवारी देण्याच्या भानगडीत होते. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे की जो तुमच्या समोर प्रामाणिक उमेदवार द्यायचं धाडस करणार आहे. माझा कुठलाही उमेदवार हा यांच्यासारखा पैसे वाटणारा, दारू वाटणारा नाहीये. तर माझा प्रत्येक उमेदवार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सन्माननीय राजसाहेबांच्या तालमीत घडलेला उमेदवार आहे. माझा प्रभाग क्रमांकाचा पहिला उमेदवार आमची शेख ताई. मी त्या दिवशी त्यांचा परिचय करून दिला होता, परंतु आज 5 मिनिटांसाठी तुम्हाला पुनश्च एकदा त्यांचा परिचय करून देतो. आमची शेख ताई प्रभाग क्रमांक 1 मध्ये ताईला उमेदवारी दिली. अतिशय साधारण परिस्थिती,
ती अशी माझी बहीण आहे की जिला सर्व गोष्टी जाणते आहे की माझ्या घराला रस्ता नाही, नाली नाही, पाणी नाही. दुसरी आमची खंगारताई. ताई लवकर लवकर या, थंडी बाहेर जास्त आहे, लोक चालले जातील, म्हणतील भाऊचा आवाज मोठा आहे, घरात यायची होती आणि मी एकटाच राहिली. असं होईल का? नाही. हे तुमचं प्रेम, हे जे मारेगावच्या जनतेचं जे प्रेम आहे ना माझ्यावर, हेच मला स्फूर्ती देतं, लढण्याचं बळ देतं. आणि त्याचं प्रमुख कारण मारेगाव शहर आणि मारेगाव तालुका. हो, हा राजू उंबरकर ज्यावेळेस उभा राहिला ना, त्यावेळेस या राजू उंबरकरची अख्ख्या महाराष्ट्रात जर कोणी ओळख करून दिली असेल तर या मारेगाव शहराने आणि मारेगाव तालुक्याने. ज्या दिवशी मारेगावच्या पेट्या फुटायला लागल्या होत्या ना, यांच्या चड्ड्या सुटायला लागल्या होत्या, यांना कळलं होतं की अशाच जर पेट्या फुटल्या तर आपली दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता ना, तुम्ही जेवढं प्रेम जनता माझ्यावर करते ना, अहो मी माझ्या शरीराचे चमडे काढून तुमच्या पायात जरी घातले ना तरी मी तुमचे उपकार करू शकत नाही. ही जाण माझ्या मनात आहे. खोटं बोलता येत नाही, खोटं बोलायची गरज नाही. जे पोटात आहे ते ओठात आहे. बाप दाखवण्याचं श्राद्ध करण्याची ताकद फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे. हे आमचं कार्य तुम्ही सर्व जनता उघड्या डोळ्यांनी पाहता. वेळ आली आहे, निवडणूक आलेली आहे. 21 तारीखच तुमच्या हातात आहे तुमचं भविष्य बदलायसाठी. 21 तारीख एकदा जर तुमच्या हातातनं निसटली ना की पुन्हा बसा बोंबलत. ये रे गोट्या पड रे माझ्या पायी म्हणायची वेळ 21 तारीख जर निसटली तुमच्या हातातून तर ते तुमच्यावर लोटेल. आमची प्रभाग 4ची माझी वहिनी हॅलो, माझ्या सहकार्याची पत्नी, माझ्या शहराध्यक्षाची पत्नी, हिला एका शब्दात विचारलं, भाभी खड़ा रहने का है आपको? एका शब्दात तिने होकार दिला. उच्च शिक्षित महिला. अपेक्षा आली का? मी मागेच बोललो होतो की बाकी जणांकडनं नाही, हिच्याकडनं अपेक्षा करू शकता, कारण तिचं नावच अपेक्षा. ही प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहे. अपेक्षा राऊत. गजानन आहे का? उठणं म्हणून गजानन चंदनखेडे, प्रभाग क्रमांक 8. एकही रुपयाची परिस्थिती नाही. मला कोणी सांगितलं रे 10-10चे आणले होते म्हणून कलदार? कोणी सांगितलं? नाही, सांगितलं मला. चांदने सांगितलं 10,000 रुपयाची कलदार घेऊन गेला तिथे डिपॉझिट भरायला. त्याच्यात पूर्ण होती का नव्हती का? होती का? नव्हती. परंतु प्रामाणिक असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याला उमेदवारी दिली. आमचा हरीश झाडे झाला पाहिजे 21 तारखेनंतर. हरीश झाडे माझा युवा कार्यकर्ता आहे, अतिशय प्रामाणिक आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करतो आहे. सुनीताताई चिकाटे एकटी झाली का वाड्यातल्या आल्या?
हा आल्या ना सुनीता ताईला सुद्धा तुम्ही माझे उमेदवार पहा आणि रात्रभर विचार करा की खरोखर यांना जर मतदान केलं ना तर यांना आपण केलेल्या दानाचं जन्मभर लक्षात राहील आणि याची परतफेड तो केल्याशिवाय राहणार नाही. आणि पैसेवाल्यांना जर तुम्ही मतदान केलं ना त्याच्या दारात तुम्ही गेल्यावर तो मोठ्या ठमक्यात सांगेल तुला पैसे दिले तुम्ही फुकट निवडून आलेले नाही. ते दान तुमचं वाया जाणार आहे. चांद चंदू आम्ही त्याला चांद म्हणतो उगवला पाहिजे 21 तारखेला. ज्याप्रमाणे माझ्या मित्राने सांगितलं आमच्या वकील साहेबांनी पठाण साहेबांनी की राजू उंबरकरची सत्ता म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता जर त्या सभागृहात असली आणि जनतेच्या विरोधात जर कोणी निर्णय घ्यायचा प्रयत्न करत असेल पैसे खायचा प्रयत्न करत असेल तर त्याला झोडण्यासाठी उमेदवार आहे. एक एक नट पाठवले प्रत्येक नट हा या शहराचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. ज्या ताकदीने सांगतो ना त्याच ताकदीने तुम्ही यांना निवडून द्या. अनिल उत्तम गेडा नट क्रमांक 1 दुसरा या आपल्याजवळ हा प्रभाग 13 मधून उभा आहे. हा सुद्धा साधारण आहे कोणी श्रीमंत नाही. दुर्गाबाई आमची ताई गेल्या अनेक वर्षापासून माझी सहकारी आहे. पक्षाचं काम मी जरी रोजंदारीचं काम जरी करत असेल तरी पक्षाचं काम मोठ्या नेत्याने करते आणि म्हणूनच तिला ही उमेदवारी तिला पक्षाचे सन्मान्य राजसाहेबांचे विचार ध्येय धोरण आणि जनतेचा कळवळा म्हणून तिला ही उमेदवारी. संतोष राठोड हा सुद्धा संतोष भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हा सुद्धा अतिशय चांगला कार्यकर्ता आहे. प्रभाग क्रमांक 16 त्याला उमेदवारी दिलेली आहे. अतिशय जिद्दीने प्रचार करतो आहे. अनेकशा जनतेने मला सांगितलेलं आहे की खरोखर तुम्ही चांगला उमेदवार आमच्या प्रभागात दिला. आणि शेवटचा तुम्हाला म्हणलं होतं ना दुसरा नग म्हणजे माझा मित्र सुनील गेडा आहे. जराशी चांगली परिस्थिती याची सगळीच गरीब नाही आपल्याकडे. अनेक वेळा त्याला विनंती केल्यानंतर तो सत्रामध्ये उभा राहायला तयार झाला. अशा प्रकारचे सगळे नगरसेवक व्हावेत. या शहराचं काहीतरी भलं व्हावं. या शहराचा चेहरा मोहरा बदलावा याकरिता ही फळी मी तुमच्या डोळ्यासमोर दिलेली आहे. ठीक आहे कदाचित त्यांचे बॅनर पोस्टर कमी असतील यांचे भोंगे कमी असतील त्यांना वाटायला दारू नसेल वाटायला पैसा नसेल पण जी तळमळ आहे ना की हे शहर सुंदर शहर झालं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला यांना मदत करावीच लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम आहे. ज्यावेळेस सत्ता नसताना तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम ताबडतोब करायची ताकद जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे तर सत्तेत बसल्यावर तुम्ही विचार करा की तुमच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते. एकमेव पक्ष निष्कलंक पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तुम्ही पाहिलं असेल या निवडणुकीच्या आधीचं राजकारण सगळं ढवळाढवळ
हे काय गावाचे कैवारी आहेत? आतापर्यंत शिवसेनेचं काम करायचं आणि आता पदासाठी ज्यावेळेस त्याला माहिती झालं की नाही आपण काम केलं नाही म्हणून सेना बदनाम झाले, म्हणून आता काँग्रेसच्या खेमात जाऊन बसायचं असे गजानन रावजी किलेकर आमचे साहेब भेट नाही कुणाच्या बापाला. छळ केला माझ्या जनतेचा आणि तुमचा उल्लेख इथं होणारच आहे. किती वर्ष झाले, किती वर्ष झाले ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापासून आतापर्यंत सत्तेला लागून शहराचा काय विकास, शहराचा काय विकास, शहरात कुठं रस्ता आहे? मी प्रचार करत असताना यांच्यासोबत फिरत असताना मला आता त्या मायमाऊलीचं नाव नाही सांगत, नगरसेवकाची बायको होती, मला ते नंतर कळलं. त्याची बायको मला म्हणते दादा माझ्या घरासमोर गटार यायला रस्ता नाही, आणि तिच्या हातात कॉम्प्लेट दिल्यानंतर माझे लोक सांगतात भाऊ हे नगरसेवकाचं घर, माझी नगरसेवक घ्या घंटा. त्याच्याच बायकोला नाही तर तुम्हाला कुठं, त्याच्याच बायकोच्या समस्या तो जर सोडू शकत नसेल तर जनतेचं काय करणार आहे? निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी टमटम 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 उड्या मारले, त्यांचे नेते गायब काँग्रेस गेले का नाही काँग्रेसमध्ये? यांना नेताच नाही राहिला आणि यांना निवडून आले तर तुम्हाला समजणारच नाही की तुम्ही काँग्रेसला मतदान केलं होतं की राष्ट्रवादीला केलं होतं. निवडून आल्यावर एकाच खेळ्या. संजू भाऊ देरकर तर काही बोलायचं काम नाही. पहिले राष्ट्रवादी, मग काँग्रेसच्या वाटेवर, मग अपेक्षाची भूमिका, मग नवीन गट स्थापन करणार आणि मग आता शिवसेना बोंबला तोही नेता गेला. हे डॉक्टर लोढा दवाखान्यात गेलं तर 1 रुपया कमी करत नाही, आणि हा कडे जनसेवक त्याच्याकडे ते राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केलेले, आणि तो डॉक्टर गेला काँग्रेसमध्ये राबवून तर काय राजकारण आहे? कुणाच्या भरोश्यावर आपण मतदान करायचं? कोणता नेता आहे की त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि जनतेच्या पाठीशी खंबीरपणे आहे? सांगा एक तरी नेता. म्हणजे केंद्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेची युती, आणि इथं वेगवेगळे लढायचे, सगळ्यांना वेगवेगळ्या शिव्या द्यायच्या आणि पुन्हा निवडून आले तर एकत्र व्हायचे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जर गावाचा खराच विकास करायचा असेल ना तर मी आपल्या सर्वांना, सर्व मारेगावच्या जनतेला नतमस्तक होऊन एक विनंती करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजय करा. किती गावाचे आहे. सकाळी पहाटे पहाटे आपण जर फिरायला गेलो तर या यवतमाळ रस्त्याने माझ्या माता भगिनी पायी फिरत असतात. जेवण सकाळची मॉर्निंग वॉक, संध्याकाळी सुद्धा त्या फिरत दिसतात. अनेकशा घटना वाचतो की मागून मोटरसायकलवाल्यांनी मारलं, ट्रकवाल्यांनी उडवलं. अरे आपल्या घरातला जीव गेला तर त्याला दोषी आहे कोण मानायचं कुणाला? आपल्या जीवाची किंमत यायला नाही. आणि हा उद्या अपघात होऊ नये याकरिता जर आपण आजच जर दखल घेतली आणि नगरपंचायतनी जर सुंदर असं गार्डन केलं, फिरायसाठी माझ्या माता भगिनींना तो रूट करून दिला तर निश्चितच तो अपघात होणार नाही.
अहो कुणाला घेणं देणं नाही हो तुमच्या जीवाचं काहीच नाही. उद्याचा दिवस संपला, परवाचा दिवस संपला की तुम्ही मेले तरी चालते. हे भडवं मयतीला घेणार नाही. हे तुम्ही सगळेजण उघड्या डोळ्याने पाहता. आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ज्या पोट खिडकीने मी तुम्हाला सांगतो ना, इथं युवकांना, इथं गेम खेळणारे युवक असतील त्यांना ग्राउंड नाहीये, त्यांनी प्रॅक्टिस करायची कुठं? पोलीस भरतीतील काही युवक असतील त्यांनी प्रॅक्टिस करायची कुठं? युवकांना वाचनालय नाही त्यांनी वाचायला जायचं कुठं? त्यांना अभ्यासिका नाही त्यांनी अभ्यास करायला जायचा कुठं? माझ्या वडीलधारी व्यक्तींना संध्याकाळी सकाळी फिरायला काही जागा पाहिजे त्यांनी जायचं कुठं? माझ्या माता भगिनींना रस्ते, पाणी, नाली या 3 सुविधा पाहिजे, परंतु त्याही आजपर्यंत झाल्या नाही. किती दुर्दैव आपण. आज त्याच गोष्टी रस्ते देऊ, वीज देऊ, पाणी देऊ. इतक्या वर्षात रस्ते नाही, नाली नाही, पाणी नाही. काल मी त्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेलो होतो. त्या प्रभाग क्रमांक 4चा जो उमेदवार आहे ना, तो आता त्यांना सांगतो की मी पट्टे करून देतो. त्यांचीच जमीन होती, त्यांनीच विकलेली होती. आणि इतक्या वर्ष लोक त्यांच्याकडे जात होते, त्यावेळेस त्यांच्याकडे लक्ष देत होते. आणि आज उभं राहण्यासाठी मी पट्टे देतो म्हणून त्यांनी सांगितलं. मी त्याच्या वादात खंबीरपणे ठोकपर्यंत सांगून आलो, तू जर पट्टा देत असेल तर माझा उमेदवारीचा अर्ज मागा, तुझ्या मागे महाराष्ट्र निर्माण करेल. मूर्ख समजतात लोकांना हे सगळं. ज्याच्या जो घर नसतं ना त्याला घरकुलची किंमत असते. जो अतिक्रमणावर असतो ना त्याला पट्ट्याची किंमत असते. निवडणूक आली की मी पट्टा देतो, मी घरकुल देतो, आणि निवडणूक झाली की मरा तिकडं. सगळ्याच्या फाईन घेऊन घ्यायच्या आणि नंतर सांगायचं की पट्टा नाही म्हणून तुला घरकुल देता येत नाही. हे असं गलिच्छ राजकारण हे किती दिवस तुम्हाला करायचं? मी तुम्हाला एक सांगतो, मी या भर सभेमध्ये परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, बिरसा मुंडा यांच्या समोर मी तुम्हाला सांगतो, जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर सत्तेत आले तर या शहराचा कायापालट केल्याचे मी राहणार नाही. आणि नुसतं बोलून जायचं ते आमच्या बापांनी शिकवलं नाही. जे बोललो ते करून दाखवायचं हे आमच्या राजसाहेबांनी शिकवलं. जे करता येतं ते सांगा, जे कराल ते सांगा. आम्ही जनतेने घेतलेले, आता जनतेला आम्हीच नकोय, जनतेला काम हवंय. या विचाराचे आम्ही मित्रांनो, उद्याची रात्र माझा एकही उमेदवार तुम्हाला पैसे वाटताना दिसणार ना? दिसणार काय? काय तिथे वाटणार कुठं? पण उद्या संध्याकाळी मताची किंमत लावून ठेवा. आपल्या 5,000 रुपयाच्या खाली एकही मत कुणी कुणाला द्यायचं नाही. 5,000 रुपये मत, 5,000 रुपये मत मागायचे यांना, तरी देतील. घरात राहिले 520. नाही लागले मी कालच सांगितलं मला लावून द्यायचं. लक्ष्मीचा अपमान करायचा नाही. सप्ताह घेऊन टाकायचा आणि मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच करायचं. यांची मस्ती उतरायची. म्हणजे लेखाचे गेले 10 लाख रुपये एकेका मेंबरचे. पुन्हा पुढच्या वेळेस हिंमत नाही करत निवडणूक लढायची. त्याच्या लक्षात येईल की तुम्ही खऱ्या उमेदवाराला दिलाय आणि तिथून पैसे वाटण्याची प्रथा बंद होईल आणि काम करायची स्पर्धा सुरू होईल.
जो बिनकामाचा तो पैसे वाटतो, तो निवडून येतो, तो सभागृहात जातो, त्यांनी वाटलेले पैसे काढतो. आपण लागलो सडकेवर. काल मी अनिलच्या वाड्यामध्ये फिरत असताना अनिलने मला एक रस्ता दाखवला. किती होता रे सुनील? नाही वाट क्षेत्र माहिती आहे. रस्ता केवढ्याचा होता? 53 लाख रुपयाचा रस्ता टाकला कुठं? लेआउट मध्ये. 53 लाख रुपयाचा रस्ता, शासनाचा रस्ता प्रायव्हेट लेआउट मध्ये. सांगा बरं, आता जोडण नाही मारायचं काय मला? यांच्या बापाचे पैसे होते. इथं जनतेला रस्ता नाही आणि प्रायव्हेट लेआउट मध्ये तुम्ही रस्ते टाकता. जो लेआउट विकसित व्हायचा आहे त्याची जबाबदारी आहे की ते लेआउट विकसित करायचं, आणि हे शासनाचा रस्ता घालतात. त्या ठिकाणी समजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता असताना तर तिथंच बदलला असता त्या शिवला आणि त्या जैनला. तळमळ पाहिजे, तळमळ पाहिजे. माझं गाव कसं असायला पाहिजे, माझी गल्ली कशी असायला पाहिजे, माझ्या घरासमोर कसं असायला पाहिजे, यांना तळमळच नाही. यांना निवडणूक आली तरच हे नेते दिसतात, नाही तर काय. आमचे काशवार साहेब मला फार सिनियर आहेत. त्यांचा आदर सुद्धा मनात आहे, परंतु करतच काही नाही रे. पडले की पाटणला चालले जातात. मी कालच्या सभेत सांगितलं की त्यांच्या घरासमोर झोपडपट्टी आहे, त्यांचे कपडे त्यांच्या घरावर घातलेले असतात. म्हणजे एवढं ग्रेटच लागलेलं असतं. आमदार साहेबांचं तर विचारायचं काम नाही. एवढं दुर्दैव आहे आमदार साहेबांचं. मला खरं तर काल क्यू आली त्या कोणत्या प्रभागातून सात प्रभागातल्या जनतेने आमदार सारख्या माणसांना सांगावं की तुम्ही निघून जा इथून. तरी निवडणूक लढतात, तरी लढवतात निवडणूक. 21 तारीख ही शेवटची तारीख तुमच्यासाठी आहे. एक निर्णय, तुमचा एक निर्णय हे शहराचं चित्र बदलू शकतो. तुम्ही करणारं दान, ज्याला आपण दान म्हणतो, ते दान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झोळीत टाका. ते दान जर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झोळीत टाकलं आणि प्रचंड बहुमताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडून आली तर मी तुम्हाला एक शब्द देतो की या शहराचं सोनं केल्याशिवाय स्तब्ध बसणार नाही. आणि नुसतं असं नाही की आज बोलतो चालला जातो. मी अनेक वेळा सांगतो की समजा मी बोललो आणि जे केलं नाही तर पुढच्या 2 वर्षांनी ज्यावेळेस माझी उमेदवारी राहील ना त्यावेळेस तुमच्या समोर मला तोंड दाखवायची जागा सुद्धा राहणार नाही. एकदा 21 तारखेचा दिवस तुमच्या शहराचा कायापालट करणारा आहे. तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेबांचे शिलेदार तुमच्यासाठी उभे केलेले आहेत. कुठलंही आम्ही दाखवायला नाही, कुठलंही वाटायला काही नाही, परंतु तुमच्यासाठी जीव द्यायला तयार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक शिलेदार इथं उभा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 21 तारखेला रात्री तुम्ही विचार करा, रात्रभर विचार करा. आजची रात्र तुमच्याकडे, उद्याची रात्र विचार करा. काँग्रेस, सेना, बीजेपी, राष्ट्रवादी की मनसे हे 4 चेहरे मागच्या वेळेस पाहिले. एक चेहरा जो पाहिला नाही तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना. कुणालाही मतदान करणार आहात ना, कुणालाही निवडून देणार आहात ना. मग एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्या. रात्रभर विचार करा की तुमच्या पोराने, तुमच्या भावाने, तुमच्या मित्राने काय सांगितलं.
अरे मला तो क्षण अजूनही आठवतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, मागच्या निवडणुकीला जशा पेट्या फुटायला लागला आणि मारेगाव शहरातून इंजिन धावायला लागलं. अरे 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 यांचे चेहरे पाण्यासारखे होते. पण ते मोदी साहेबांची हवा आली, बाकीचं इंजिन तिथंच थांबलं. आणि ते उपकार तुमचे आणि तो क्षण मी आजही विसरू शकत नाही. म्हणून मी आपल्याला आपल्या मुलासारखा आहे, आपल्या भावासारखा आहे. मला ज्या अधिकाराने तुम्ही गाडीतून उतरून मला काम सांगता, मला ज्या अधिकारातून मला घरातून तुम्ही काम सांगताना, माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला काम सांगताना, मला कुठल्या कार्यालयात तुमचं काम अडलं तर मला तुम्ही तिथं बोलवताना, मग एवढ्या अधिकारात तुम्ही जर मला समजता तर माझ्या उमेदवाराला निवडणुकीमध्ये विजय का नाही? तुमच्या घरातला पक्ष, तुमच्या मनातला पक्ष, तुमच्या पोटातला बोलणारा पक्ष, तुमच्यासाठी आंदोलन करणारा पक्ष, वेळोवेळी जेलमध्ये जाणारा पक्ष, परंतु तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहण्याची उमेद असणारा पक्ष हा केवळ एकमेव आहे, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मी विनंती करतो, या विनंती व्यतिरिक्त माझ्याजवळ काही नाही. बोधचिन्ह, रेल्वे इंजन, पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. जिथं कुठं तुम्हाला रेल्वे इंजन दिसल तिथंच बटन दाबल्या गेलंच पाहिजे. आणि प्रचंड बहुमताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झंझावात या शहरामध्ये झाला पाहिजे. याही व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, जर ही सत्ता तुम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या हातात द्याल ना, तर विजयी सभा राजसाहेबांची मारेगावमध्ये असेल. आणि त्या मारेगावच्या सभेमध्ये ज्याप्रमाणे साहेबांनी नाशिक घडवलं ना, त्याचप्रमाणे साहेबांकडनं शब्द सुद्धा घेऊन कामाला सुरुवात सुद्धा करून दाखवेल की हे सुद्धा नाशिकपेक्षा सुंदर बनवलं. एवढी जिद्द, एवढी तळमळ शहराविषयी आहे. विचार करा, 2 दिवस आहे, उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, बोधचिन्ह रेल्वे इंजनात. नेहमी बोलतो, गळा कोरडा पडतो, पोट चिडकीने बोलतो, सगळ्यांना समजूनही सांगतो. पण कुठं मांजर आढळलं ते हेच समजत. पुन्हा भलते भलते नग निवडून येतात आणि पुन्हा बोंबलत, पुन्हा जनता बोंबलत राहते. मग कुणाचा रस्ता करून द्या, कुणाची बोरिंग करून द्या, कुणाची नाली बांधून द्या, कुणाचा दवाखाना करा. आज आपलं पोरग राजू उंबरकर नाही आला त्याचा नंबर तर चालते असं म्हणून यावेळी चालणार नाही. तर तुमच्या मनातला उमेदवार हा त्या सभागृहात पोहोचला पाहिजे. तुमच्यासाठी नाही तर या सर्व शहराचं सोनं करण्यासाठी तो त्या सभागृहात पोहोचला पाहिजे. ही काय नगर परिषद कपडे बदलल्यासारखा शिव बदल करतो ना. एक निवेदन त्या शिवाय दिला, दुसऱ्या दिवशी गेलं दुसऱ्या शिवाय दिसते. तर म्हणजे माझ्या काळात निवेदन झालं नाही, गेलं का पुन्हा दुसरं निवेदन, दुसरं दिलं 2 दिवसांनी गेलं तर पुन्हा शिव बदलला. ऐकण्याची परिस्थिती. जर शिव हे लोक आणू शकत नाही परमनंट, तर हे काय काम करतील? हे एका पक्षातच धड राहू शकत नाही. आपण पाहिलं ना, काँग्रेसमधून बीजेपीमध्ये, बीजेपीतून राष्ट्रवादीमध्ये, राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये. अरे लावलं काय? हे कशाचं प्रतीक आहे माहितीये का? हे आपल्या सर्व जनतेला मूर्ख समजायला लागलेलं आहे. यांना माहिती आहे मी कुठेही गेलो, कसाही नाचलो, कसाही वागलो तरी मीच निवडून येणार. ही प्रथा बदलली पाहिजे. पुन्हा एक गोष्ट सांगतो की जर माझ्या नगरसेवकांनी काम केलं नाही
अशा तक्रारी जर मला वारंवार आल्या तर त्याचा राजीनामा सुद्धा तुमच्या समोर घेतला जाईल. ही ताकद फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे. आता वेळ बराच झालेला आहे, थंडी बरीच आहे, 9:15 झालेले आहेत, जेवणी तुमचे झालेच असतील. आले जेवण करून? नाही बरं, घरी घरी जाऊन जेवा, इथं काही जेवायची वगैरे व्यवस्था नाही. आज आपण सर्वजण इथं आला एवढ्या कडाकडीच्या थंडीत. मी माझ्या सर्व मारेगाव शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आमचे उपजिल्हा अध्यक्ष, समस्त कार्यकर्ते यांचं मनपूर्वक आभार मानतो की ज्या जल्लोषात, ज्या उत्साहात त्यांनी स्वागत केलं, तोच उत्साह तुमचा कायम असू द्या या शहराच्या विकासासाठी, आणि तो राहील अशी अपेक्षा करतो. पुनश्च एकदा सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे इंजन आणि रेल्वेज इंजन सगळे पक्ष पाहिले. एकच पायचा राहिला जो तुमच्या विश्वासाचा आहे, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. येत्या 21 तारखेला सकाळी लवकर जाऊ, मतदान करा. निवडणुकीच्या निकालाला भरपूर अवकाश आहे, 1 महिना. 19 तारखेपर्यंत सगळेजण गणित करत राहणार आहे, पण 19 तारखेला ज्या प्रकारे पेट्या फुटतील त्याच्यामध्ये प्रचंड बहुमताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडूनच आणणार. मी तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द हा सत्यात उतरेल, आणि तुमच्या चेहऱ्यावर पुनश्च एकदा हसू पाहिल्याशिवाय शांत बसणार नाही. एवढंच बोलेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संपूर्ण मारेगावला ऐकू जाईल असा जयघोष एकदा झाला पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, मारेगावच्या जनतेचा, मारेगावच्या जनतेचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या मार्गा